नमस्कार सर्वांना आणि दत्त जयंतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा माझ्या सर्व परिवाराकडून तुम्हाला. तर सकाळची सुरुवात काही अशी झालेली आहे. धीरजच्या पसाऱ्यानेच सुरुवात होते. तुम्ही आता बघसालच. आणि रात्रीच ठरवलं होतं की सकाळी कोथिंबीरच्या वड्या व वरण भात असं काहीतरी साधं जेवण बनवूया छान. आणि इथं घेतल्या कोथिंबीरच्या वड्या, शिजवल्या, कट केल्या आणि मस्त छानपैकी अशा तळून घेतल्या. एकदम कडक होईपर्यंत तळून घेतल्या. तर तुम्हाला कोथिंबीरच्या वड्याचा फुल व्हिडिओ पाहिजे असेल तर माझ्या यूट्यूब चॅनलवरती आहे. माझ्या पद्धतीने एकदा नक्की कोथिंबीरच्या वड्या करून बघा. खूप छान आणि मस्त कुरकुरीत खायला होतात. तर इथं माझा स्वयंपाक झाला होता, सगळा वरण भात तयार झाला. त्यानंतर मी म्हटलं बघूया, धीरज बऱ्याच वेळाच मला आवाज देत नाही आहे, काय करतोय. पण धीरज दादानी तर काय घरात असा अख्खा पसारा पसरून ठेवला होता की बघता सोय नाही. नंतर म्हटलं चला आता हे सगळा पसारा आवरून घेते. पसारा आवरून घेईपर्यंत माझी मावस सासू, मावस जाऊबाई आणि त्यांची छोटीशी ही चिमुकली आली होते घरी. मग घरी आले तर मग काय, धीरज झोपला होता आणि ही बसली आपली खेळत मस्त मोबाईल बघत. तर म्हटलं तुम्ही बसा. आणि ही माझी मैत्रीण मला व्हिडिओ काढण्यास मदत करते, माझ्या धीरजला सांभाळण्यास खूप जास्त मदत करते. तर धीरज इथं झोपला होता. त्यानंतर मग माझी मावस सासूबाई होती मुलांवर लक्ष ठेवायला. तोपर्यंत म्हटलं चला आपले बाकीचे कामं राहिलेले करून घ्यावा. तर मी गेले आमचे कामं करायला. तर दीदी माझ्या मागच लागली होती की मलासुद्धा पाण्यात खेळायचं आहे, मलासुद्धा तुझी मदत करायची आहे. तर मी म्हटलं थांब जरा बाई, मला आवरू दे, धीरज दादा झोपलाय तोपर्यंत मी पटापटा करून घेते. तर ती काय ऐकायला तयारच नाही. माझ्याजवळ येऊन बसली आणि मस्त म्हणत होती की मला भांडे धुवू दे, करू दे, ते करू दे. तर म्हटलं नको, शांत उभी राहिली मग. तर मग मुलांसाठी म्हटलं चला खिचडी वगैरे काहीतरी बनवून घेऊयात. तर ह्या दोघांसाठी मी करत होते खिचडी. पण दीदी आज लवकरच गेली घरी. 1 वाजताच मम्मी आली होती घ्यायला, तर ती गेली घरी खिचडी न खाताच. मग म्हटलं चला, धीरज आणि मीच घेतली खाऊन मग खिचडी बनवून. तर तुम्हाला कसा वाटला माझा आजचा मिनी ब्लॉग? आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट नक्की करा. आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर असेच माझे मिनी ब्लॉग्स तुम्हाला रोज पाहायला मिळतील. आजचं एवढंच.